संत श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 14व्या अध्यायात ओवी क्रमांक 16 ते 24 यामध्ये आपल्या गुरूंकडे एक मागणी करतात की जन उद्धाराकामी अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी मी एक उद्योग उभारलाय. उद्योगाचं नाव आहे ग्रंथ. तो सफल होण्यासाठी तुम्ही सावकार व्हा आणि सावकार होऊन मला कृपारूपी भांडवल द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. हे गुरुराया जन उद्धारा कामी माझा ग्रंथ उद्योग सफल व्हावा. हे गुरुराया जन उद्धारा कामी माझा ग्रंथ उद्योग सफल व्हावा. म्हणून होऊन सावकार तुम्ही कृपारूपी भांडवल मज द्यावा. जेणेकरून मी गीतार्थ सांगण्यास प्रवृत्त होईन. जेणेकरून मी गीतार्थ सांगण्यास प्रवृत्त होईन आणि संतांना विवेकांची सुंदर कर्णभूषणे घालीन. ज्ञान प्रतिपादक काव्याचा जगा लाभ करून देईन. ज्ञान प्रतिपादक काव्याचा जगा लाभ करून देईन. आणि काय सांगू काय तुम्हा हे सारे विश्वच आनंदे भरीन. माझ्या बुद्धिरूपी पोतडीत तुम्ही कृपारूपी भांडवल भरावा. माझ्या बुद्धिरूपी पोतडीत तुम्ही कृपारूपी भांडवल भरावा. म्हणून होऊन सावकार तुम्ही कृपारूपी भांडवल मज द्यावा. गीतारूपी भूमीतील अनमोल ते अर्थरूपी धन. गीतारूपी भूमीतील अनमोल ते अर्थरूपी धन जनकल्याणासाठी बाहेर काढू पाहतय माझं मन. त्यासाठी हे गुरुराया तुम्ही मज कृपा आशीर्वाद द्यावे. त्यासाठी हे गुरुराया तुम्ही मज कृपा आशीर्वाद द्यावे. तुम्ही आपले प्रेमांजन माझ्या बुद्धीच्या डोळ्यात घालावे. म्हणून अशी कृपा करावी तुम्ही की मी मोठा ज्ञान धनवान व्हावा. म्हणून अशी कृपा करावी तुम्ही की मी मोठा ज्ञान धनवान व्हावा. म्हणून होऊन सावकार तुम्ही कृपारूपी भांडवल मज द्यावा. शब्दसृष्टीला माझ्या तुम्ही बुद्धीच्या डोळ्यांनी पहावे. शब्दसृष्टीला माझ्या तुम्ही बुद्धीच्या डोळ्यांनी पहावे. असे तुम्ही कारुण्यरूपी सूर्य होऊन उदयाला यावे. की माझी बुद्धिरूपी सुंदर वेली विस्ताराला प्राप्त होईल. की माझी बुद्धिरूपी सुंदर वेली विस्ताराला प्राप्त होईल आणि त्या प्रज्ञारूपी वेलीला काव्यरूपी फळ येईल. माझ्या प्रज्ञावेलीला फळ ती काव्यरूपी यावी. म्हणून तुम्ही वसंत ऋतू व्हावा. माझ्या प्रज्ञावेलीला फळ ती काव्यरूपी यावी. म्हणून तुम्ही वसंत ऋतू व्हावा. म्हणून होऊन सावकार तुम्ही कृपारूपी भांडवल मज द्यावा. माझ्या बुद्धिरूपी गंगेला सिद्धांतरूपी महापूर यावा. माझ्या बुद्धिरूपी गंगेला सिद्धांतरूपी महापूर यावा. म्हणून तुम्ही उदार दृष्टीने कृपा वर्षाव करावा. तुमची दृष्टी माझ्याकडे जेव्हा प्रेमाने अवलोकन करील. तुमची दृष्टी माझ्याकडे जेव्हा प्रेमाने अवलोकन करील. माझ्या ज्ञानसागरा रसाळ काव्यस्फूर्तीची भरती येईल. माझ्यासाठी तुमचा तो चंद्र प्रसाद रूपी काव्यस्फूर्तीची पौर्णिमा होऊन राहावा. माझ्यासाठी तुमचा तो चंद्र प्रसाद रूपी काव्यस्फूर्तीची पौर्णिमा होऊन राहावा. म्हणे ज्ञानदेव हे निवृत्तीनाथ स्वामी ग्रंथ उद्योग माझा सफल व्हावा. म्हणून होऊन सावकार तुम्ही कृपारूपी भांडवल मज द्यावा. कृपारूपी भांडवल मज द्यावा.